तर आज होता गावाकडचा दुसरा दिवस. सर्व कामं वगैरे आवरून घेतली सकाळी सकाळी आणि आम्हाला जायचं होतं, थोडं सामान घ्यायचं होतं कारण कार्यक्रमाचे काही सामान घ्यायचं बाकी होतं. किराणा, कपडे काही घेतले होते त्यांनी आणि आमचे अकाउंट जे बाकी होते ते घ्यायचे होते. निघालो आम्ही मग रिसोडला जाण्यासाठी. रिसोड हा आमचा तालुका आहे आणि हे आमच्या गावाकडचं वातावरण खूप छान आहे सध्या, कारण साईडला गहू, हरभरा हिरवा हिरवा दिसत होता सगळीकडे. आणि गावच्या रस्त्यांनी थोडं समोर गेल्याच्या नंतर त्यांनी मधोमध जे झाडं लावलेत खूप छान, त्याला फुलं पण आलेले आहेत. पिंक आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन खूप छान दिसत होतं. म्हटलं मला बघायचे जवळ जाऊन. मग त्यांनी तो पण हट्ट माझा पूर्ण केला. मग त्यांनी गाडी वगैरे साईडला उभी केली. बघ म्हणजे तुला बघायचं तर. मग बघितले, फोटो वगैरे काढले आणि इतकं छान वातावरण झालं होतं तिथे. मला तर खूप आवडलं. नंतर आम्ही पोहोचलो रिसोडमध्ये. रिसोडमध्ये गेल्यानंतर तिथे माझे आईबाबासुद्धा आले होते, कारण त्यांचं गाव पण तिथून जवळच आहे. नंतर माझ्या सासू-सासऱ्यांनी किराणा वगैरे भरला. मग मी माझ्या आईसोबत निघाले. दीदीला ड्रेस घ्यायचा होता, कारण तिचा ड्रेस घ्यायचा बाकी होता अजून. खूप सारे दुकानं फिरले आम्ही, पण गावाकडे इतके काही भारी कपडे भेटत नाहीत, जसे आपल्याला पाहिजे तसे. मग जसा आहे तसा घेतला. साड्या वगैरे घेतल्या पाहुण्यांना देण्यासाठी. आणि खूप भूक लागली होती. नंतर आमच्या गावाकडचा फेमस मुंगवडा खाल्ला, सोबत खिचडीसुद्धा खाल्ली. नंतर चहा वगैरे पिला. नंतर घरी आल्याच्यानंतर सर्व सामान वगैरे सेट करून ठेवलं, दुरण पत्तरवाळ्या वगैरे. आणि उद्याच्या कार्यक्रमाची तयारीसुद्धा संध्याकाळीच करून ठेवली. मसाला वगैरे भाजून ठेवला. आजच्या